समास 10वा. श्रोता अवलक्षण निरूपण. श्रीराम. कोणी एका कार्याचा साक्षेप, काही तरी घडे विक्षेप. काळ साहे ते आपे आप, होत जाते. आपण कुठल्याही एखाद्या कार्यासाठी प्रयत्न सुरू केला की त्यात काही ना काही विघ्न उत्पन्न होते. काळ अनुकूल असेल तर कार्य आपोआप होत जाते. कार्यभाग होत चालिला, तेने प्राणी शोक झाला. विचारही सुचे लागला, दिवसेंदिवस. कार्यभाग होऊ लागला की त्यामुळे माणूस उल्हसित होतो. त्याला हौस वाटू लागते आणि दिवसेंदिवस नवीन विचारही सुचू लागतात. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काही तरी काळ साहे होतो. दुःखा उपरी सुख देतो, देव कृपाळूपणे. कोणीही माणूस जन्माला येतो तेव्हा काही काळाने त्याला अनुकूलता लाभते. दुःख सोसल्यावर देव त्याला कृपाळूपणे सुख देतो. अवघाची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे. काही सजे काही न सजे, ऐसे आहे. सर्वच काळ जर अनुकूल होईल तर सर्वच राजे होतील, पण काही अनुकूल काही प्रतिकूल असेच होत राहते. एक लोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक. अद्भुत होय स्वाभाविक, देणे ईश्वराचे. कुणी एखाद्याने विवेकाने जर इहलोक आणि परलोक साधला तर त्याच्या हातून ईश्वराच्या कृपेने स्वाभाविकच काही अद्भुत कार्य घडते. ऐकल्या विण कळले, शिकल्या विण शहाणपण आले. देखिले ना ऐकिले भूमंडळी. या जगात ऐकल्याशिवाय कळले आणि शिकवल्याशिवायच शहाणपण आले असे कधी पाहिलेले व ऐकलेले नाही. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे. नेमस्त मनामध्ये आकळे, सारासार. ऐकल्याने सर्व काही कळते, कळता कळता वृत्ती निवळते आणि सार काय आणि असार काय हे मनामध्ये निश्चितपणे कळते. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे. येणे उपाय स्वभावे, त्रैलोक्य चाले. श्रवण म्हणजे ऐकावे आणि मनन म्हणजे ते मनात उत्तम प्रकारे धारण करावे. याच प्रकारे त्रैलोक्यात स्वाभाविकरित्या ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. श्रवणा आड विक्षेप येती, नाना जिन्नस सांगो किती. सावधस्ता प्रत्यय येती, सकळ काही. श्रवणाच्या आड नाना विक्षेप येतात, किती म्हणून सांगावं. सावधपणे पाहिले असता अनुभवाने सर्व काही कळते. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले. त्या उपरी ते नूतन आले, ते एकाग्र नव्हते. लोक श्रवणाला बसलेले असतात. वक्ता बोलत असतो, तो जसा जसा बोलतो तसे श्रोत्यांचे मनही एकाग्र होते. इतक्यात काही नवीन लोक ऐकायला येतात. त्यांच्या येण्यामुळे श्रोत्यांच्या श्रवणात विक्षेप येतो व मग त्यांचे मन एकाग्र होऊ शकत नाही. मनुष्य बाहेर हिंडून आले, नाना प्रकारीचे ऐकिले. उदंड गलबलू लागले, उगे असेना. मनुष्य बाहेरून हिंडून येतो, त्याने नाना प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळे त्याच्या मनात एकच गोंधळ माजतो व त्याला स्वस्थ बसवत नाही. प्रसंग पाहोन चालती, ऐसे लोक थोडे असती. श्रवणी नाना विक्षेप होती, ते हे ऐका. प्रसंग पाहून योग्य प्रकारे वर्तन करणारे लोक फार थोडे असतात. त्यामुळे श्रवणात नाना विक्षेप येतात, ते ऐका. श्रवणी बैसले ऐकाया, अडो लागली सी काया. येता कडकडा जांभया, निद्रा भरे. ऐकायला म्हणून येऊन बसतात, पण काही लोकांचे अंग अवघडू लागते आणि झोपेच्या भराने कडकडा जांभया येऊ लागतात. बैसले सुचित करूनी ना मना, परी ते मनची ऐकेना.
मागे होते ऐकिले नाना, तेची धरूनी बैसले. काही लोक मन एकाग्र करून श्रवण करायला येतात, पण त्यांचे मनच त्यांना आवरत नाही. पूर्वी जे काही ऐकलेले असते तेच मनात सारखे आठवू लागतात. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये आणिक विचार. कल्पना कल्पितो विस्तार, किती म्हणूनी सांगावा. श्रवणात शरीर तत्पर केले, पण मनामध्ये आणखीन दुसरेच विचार येतात आणि मन नाना कल्पना करू लागते. त्याचा विस्तार किती म्हणून सांगावा. जे जे काही श्रवणी पडिले, तितुके समजून विवरले. तरीच काही सार्थक झाले निरूपणी. जे जे काही ऐकले असेल तितके नीट समजून घेऊन त्याचे विवरण केले, मनन केले, तरच त्या निरूपणाने काही सार्थक होऊ शकते. मन दिसते माधरावे, ज्याचे त्याने आवरावे. आवरून विवेक धरवे अर्थांतरी. मन जर दिसले असते तर त्याला धरून ठेवता आले असते, पण ते तर दिसत नाही. म्हणून ते ज्याचे त्यानेच आवरायला हवे आणि आवरून धरून विवेकाने अर्थावर मन एकाग्र करावे. निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेऊन आला. बैसतास कासा वीस झाला, ऋषांकांत. एखादा माणूस निरूपण श्रवण करायला येऊन बसतो, पण उदंड जेवून आल्याने बसल्याबरोबर तो तहानाने कासावीस होतो. आधी उदक आणविले, घळघळा उदंड घेतले. तेने मळमळू लागले, उठोनी गेला. मग आधी तो पाणी आणायला लावतो आणि ते गटागटा भरपूर पितो. त्यामुळे मग त्याला मळमळू लागते आणि तो उठून जातो. करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती. क्षणक्षणा उठोनी जाती, लघु शंकेसी. काही लोक करपट ढेकरा देतात, तर कुणाला उचक्या लागतात, तर कुणाचा वारा सरून त्याची मोठीच फजिती होते. तर काही लोक क्षणाक्षणाला लघुशंकेसाठी उठून जातात. दिशेने कासावीस केला, अवघेची सांडून धाविला. निरूपण प्रसंगी निघून गेला, अखंड ऐसा. काहींना वरचे वर शौचास जावे लागल्याने ते कासावीस होतात आणि सर्व सोडून धावत जातात. अशा प्रकारे निरूपण प्रसंगी सारखे त्याला निघून जावे लागते. दृष्टांती काही अपूर्व आले, अंतःकरण तेथेची राहिले. कोठवरी काय वाचिले, काही कळेना. काही लोक श्रवण करीत असता वक्त्याने दृष्टांतात काही अपूर्व सांगितले, तर त्याचे अंतःकरण तेथेच अडकून पडते व पुढील वाचनाकडे त्याचे दुर्लक्ष होते. निरूपणी येऊन बैसले, तो विंचुवे फणकाविला. कैसे निरूपण झाला, कासावीस. एखादा निरूपण श्रवण करायला येऊन बसतो आणि तेवढ्यात त्याला विंचू डंक करतो. त्यामुळे तो कासावीस होतो. मग तो कसले निरूपण ऐकणार. पोटामध्ये तिडीक उठली, पाठीमध्ये करक भरली. चालक चिखल्या पुळी झाली, बैसवेना. कुणाच्या पोयात कळा येऊ लागतात, तर कुणाच्या पाठीत उसण भरते, तर कुणाला पायाचे साधे धरणारा रोग असतो, तर आणखी कुणाला चिखल्या होतात, पुळ्या येतात. अशा विविध कारणामुळे त्यांना श्रवणाला बसवत नाही. पिसोळा चावून पळाला, तेने प्राणी दूषित झाला. कोणे नेटे गलबला केला, तेथेची धावे. कधी पिसवा चावून पळतात, त्यामुळे माणूस अस्वस्थ होतो, तर बाहेर कुणी गलबला केला की तेथे एखादा धाव घेतो. विषे लोक श्रवणी येती, ते बायका काळेच पाहती. चोरटे लोक चोरून जाती, पादरक्षा. विषयी लोक श्रवणाला आले की ते स्त्रियांकडेच पाहतात, तर चोरटे लोक लोकांची पादत्राणे चोरून नेतात. होय नवे वाद विवाद, तेने उदंड झाला खेद. शिव्या गाळी अप्रमाद, होता चुकला. कधी कधी निरूपणात अस्ती आणि नास्ती असा वादविवाद होऊन उदंड खेद होतो
आणि कधी कधी शिवीगाळा मारामारी इत्यादी गोंधळ होऊन श्रवण बाजूलाच राहते. कोणी निरूपणी बैसती, सावकस गोष्टी लाविती, हरिदास ते रे करीती, पोटासाठी. कोणी निरूपणामुळे म्हणून येतात आणि सावकाश आपापसातच गोष्टी करीत बसतात आणि हरिदास पोटासाठी रे करीत रटाळपणे कथा करीत राहतो. बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले, कोण जाणे. एखाद्या वेळी अनेक विद्वान लोक श्रवणास येतात आणि एका पुढे एक स्वतःचेच मत सांगत राहतात. श्रोत्यांचे आशय कोणी जाणतच नाही. माझे होय तुझे नव्हे, ऐसी अखंडयास सवे, न्याय नीती सांडून धावे अन्यायाकडे. माझेच म्हणणे खरे तुझे नव्हे, असे करायची अखंड सवय ज्यांना असते, म्हणजे जे आपलेच म्हणणे खरे करू पाहतात, लोकांचे ऐकूनच घेत नाहीत, ते न्यायनीतीचा विचार न करता अन्यायाकडे धावतात. आपल्या थोरपणासाठी आच्या वाच्या तोंडपिटी, न्याय नाही ते सेवटी परम अन्यायी. आपला थोरपणा सिद्ध करण्यासाठी ते अवाच्य सवा वाटेल तसे आणि बंधपणे बोलत सुटतात. त्यामुळे त्यांचे बोलणे न्यायचे नसते, अखेर परम अन्यायच होतो. एकेकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे, कोण जाणे. एखादा गर्वाने बोलत सुटतो तर दुसरा एखादा भयंकर संतापतो. अशा प्रकारच्या श्रोत्यात कोण खरा आणि कोण खोटा हे कळत नाही. म्हणून जाणते विचक्षण, ते आधीच धरिती नेणे पण, मूर्ख टोनपा आपण काहीच नाही. म्हणून जाणते विचारवंत श्रोते असतात, ते आधीच नेणते पण धरतात. म्हणजे आपल्याला काही कळत नाही, आपण मूर्ख अडाणी असून आपण म्हणजे काहीच नाही असे ते दाखवतात. आपणाहून देव थोर, ऐसा जयास कळला विचार, सकळ काही जगदांतर तेही राखावे. आपल्यापेक्षा देव थोर आहे हे त्यांना स्वानुभवाने कळलेले असते आणि तो देवच जगात सर्वांचा अंतर्यामी आहे हे ते जाणत असतात. म्हणून ते सर्वांचे अंतःकरण सांभाळतात, कोणालाही दुखवत नाहीत. सभेमध्ये कळलो झाला, शब्द येतो जाण त्याला, अंतरे राखो नाही शिकला, कैसा योगी. सभेमध्ये जर कलह झाला तर त्याचा दोष जाणत्याकडे येतो. जो लोकांचे अंतःकरण राखू शकत नाही, तो योगी म्हणून घेण्यास पात्र नसतो. वैर करिता वैरची वाढे, आपणास दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे कळो आले. वैर केल्याने वैरच वाढते आणि आपल्याला दुःख भोगावे लागते. यावरून शहाण्या माणसाचे गूढ विचार कळून येतात. अखंड आपणा सांभाळीती, क्षुल्लक पण येऊ नैंदती, थोर लोकास क्षमा शांती अगत्य करणे. आपला थोरपणा ते अखंड सांभाळतात, स्वतःकडे क्षुल्लकपणा येऊ देत नाहीत. थोर लोक असतात त्यांच्या ठिकाणी क्षमा आणि शांती हे गुण अवश्य असतातच. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तत्क्षणी, विवेकी पुरुषाची करणी विवेके होते. अवगुणी माणसाजवळ गुणी माणूस बसला की तुलनेने त्वरित अवगुण स्पष्ट कळून येतो. विवेकी पुरुष नेहमीच विचाराने वागतो. उपाय पर्याये दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करील तयाचे महिमान तोची जाणे. जो पुरुष उपाय त्यांचे पर्याय म्हणजे इतर मार्ग आणि दीर्घ प्रयत्न तसेच विवेकाच्या बळावर अनेक प्रयत्न करणे जाणतो, त्याची थोरवी लोकांना कळणे कठीण असते, ती ज्याची त्यालाच कळते. दुर्जनी विवेद घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून सेवला विवेकी कैसा. जो दुर्जनांनी वाद बेजार केल्याने मूर्ख लोकांना डिसवल्यामुळे विवेक भ्रष्ट होतो, त्याला विवेकी कसे म्हणता येईल.
न्याये पर्याये उपाये मूर्खास हे कळे काय. मूर्खा करिता चिवडा होय मस्यासीचा. न्याय म्हणजे काय, पर्याय म्हणजे काय, उपाय कुठला व कसा करावा हे मूर्खाला काय कळणार. मूर्खामुळे सभेचा विचका होतो. मग ते शहाणे नीट करीती स्वये साहोन सहाविती. स्वये करून करविती लोकान करवी. असा प्रसंग आला की शहाणे लोक स्वतः त्रास सोसून परत सर्व काही सुरळीत करतात. ते स्वतः त्रास सोसतात आणि लोकांकडूनही सोसवितात. स्वतः सर्व कार्य सुरळीतपणे करतात आणि लोकांकडूनही करवितात. पृथ्वीमध्ये दंडजन जनामध्ये असती सज्जन. जयाकरिता समाधान प्राणी मात्रासी. पृथ्वीवर असंख्य लोक आहेत, त्यामध्ये सज्जनही असतात. त्यांच्यामुळेच प्राणी मात्रांना समाधान लाभते. तो मनोगताची अंगे जाणे मान प्रसंग समये जाणे. संतप्त लागी निवू जाणे नाना प्रकारे. सज्जन पुरुष लोकांचे अंतःकरण बरोबर जाणतो. मान प्रसंग काळ वेळ याचा त्याला अचूक ज्ञान असतो आणि जे लोक संतप्त झाले असतात त्यांना नाना प्रकारे कसे निववावे हेही तो जाणतो. ऐसा तो जाणता लोक समर्थ तयाचा विवेक. त्याचे करणे काही एक जनास कळेना. असा जो ज्ञानी पुरुष असतो त्याचा विवेक सामर्थ्य संपन्न असतो. त्याच्या वर्तनाचा लोकांना काहीच उलगडा होत नाही. बहुत जनसी चलवी नाना मंडळे हालवी. ऐसे ही समर्थ पदवी विवेके होते. अनेक लोकांना तो कामास लावतो. नाना लोकांचे समुदाय तो कार्यप्रवण करतो. ही समर्थ पदवी त्याला विवेकामुळे प्राप्त झालेली असते. विवेक एकांती करावा जगदीश धारणेने धरावा. लोक आपला आणि परावा म्हणोची नये. एकांतात बसून विवेक करावा. भगवंताला जगदीशाला धारणेच्या बळावर अंतःकरणात दृढ धरून ठेवावे. लोकांमध्ये आपला आणि परका असे म्हणू नये. एकांती विवेक ठाई पडे एकांती येत न सापडे. एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी. एकांतातच विवेक योग्य प्रकारे करता येतो. एकांतातच योग्य दिशेने प्रयत्न करण्यासंबंधी प्रेरणा मिळते. एकांतात आपण तर्काच्या बळावर सर्व ब्रह्मांडाच्या गोळकाचा वेध घेऊ शकतो. एकांती स्मरण करावे चुकले निधान पडे ठ्यावे. अंतरात्म्या सरीसे फिरावे काहीतरी. एकांतात स्मरण करण्याने चुकलेले निधान म्हणजे ठेवा जी आत्मवस्तू तिची प्राप्ती होते. एकांतात ज्याप्रमाणे अंतःस्फूर्ती होईल त्याप्रमाणे कार्य करावे. जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला. त्या वेगळे वडीलपणाला ठवची नाही. ज्याला एकांत मानवतो त्याला सर्वांच्या आधी ज्ञान होतो. ज्याला मोठेपणा मिळवायचा असेल त्याला एकांतशिवाय दुसरा पर्याय नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 18वा समाप्त. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.